आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटीसबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कायदेशीर सल्ला घेण्यात येणार आहे। सिंह यांच्या नोटीसीमुळे पक्षाच्या अध्यक्षांच्या निवडीबाबत कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो का याचीही माहिती घेतली जाणार आहे। कायदेशीर सल्ला घेऊनच नोटीसला उत्तर देण्यात येईल असंही समजतंय। सोबतच सिंह यांच्यावर काय कारवाई करता येईल याबाबतही कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर आक्षेप घेणारी एक नोटीस पाठवलेली आहे। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर ब्रिजमोहन श्रीवास्तव यांचा या नोटीसमध्ये उल्लेख आहे आणि सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड ही वैध प्रक्रिया न राबवता केल्याचं या नोटिशीमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे आता एक कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो का याची तपासणी केली जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे। त्याचबरोबर सिंह यांच्यावर कोणती कारवाई करता येईल या संदर्भात कोर कमिटीच्या बैठकीत सुद्धा निर्णय घेतला जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संदर्भात माध्यमांना माहिती दिली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असं म्हणालेत की याबाबत पक्ष योग्य ती कार्यवाही करेल असं त्यांचं म्हणणं आहे। सागर कुलकर्णी या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत। सागर, या सगळ्या घडामोडी पाहता कुठे ना कुठेतरी सिंह यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जातेच, मात्र कायदेशीर पेच निर्माण होऊ नये यासाठी पक्षातर्फे काय दक्षता घेतली जाते? वास्तविकतेत सुनील तटकरे यांचा दावा आहे की सुनेत्रा पवार यांची जी नियुक्ती आहे ती संपूर्ण कायदेशीर बाबींवर आधारित आहे, यामध्ये कुठल्याही त्रुटी नाही आहेत। पण तरी देखील पक्षातल्याच एका माजी सरचिटणीसच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरच्या एका नेत्यांनी अशा स्वरूपाचे जाहीररित्या नोटिसा देणं आणि पक्षविरोधी भूमिका घेणं यावरनं पक्ष शिस्त कमिटी जी आहे ती योग्य ती कारवाई करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये जर त्यांनी काही कायदेशीर त्रुटी जर जाहीररित्या मांडल्या असतील तर त्याला कायदेशीर बाबीच्या अनुषंगाने उत्तर दिलं जाईल आणि आपली भूमिका जी आहे ती पार्टीने जी घेतलेली तत्कालीन भूमिका होती ती योग्य होती हे सांगण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। अर्थात सुनील तटकरे यांचीही या भूमिकेमुळे या संपूर्ण प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न तटकरेंच्या माध्यमातून होतोय असं म्हटलं जातं। पण प्रश्न उपस्थित राहतो की परत एकदा पक्षांतर्गत अशा स्वरूपाच्याच एका नेत्यांनी नोटिसा देणं आणि त्यांना ही नोटीस देण्यासाठी एवढी एक राजकीय भक्कम ताकद कोण लावतंय याची चर्चा खूप आता राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे। सागर, हा वाद जरी सुनेत्रा पवार विरुद्ध जुने जाणते असा दिसत, म्हणजे सच्चिदानंद सिंह यांची जरी नोटीस हे कारण सांगितलं जात असलं तरी यामागे वाद वेगळाच आहे। पक्ष नेतृत्व इतर नेत्यांना विश्वासात घेत नाही आहे अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे आणि त्यामुळे या सच्चिदानंद सिंहाचा बोलवता धनी कोणतरी वेगळाच आहे अशी चर्चा आहे। काय त्यात माहिती मिळते? सच्चिदानंद सिंह यांना नेमकी हवा कुणी दिली आणि त्यामुळेच त्यांनी जाहीररित्या इतक्या नोटिसा कायदेशीर बाबी बरोबर अचूक हेरून सुनेत्रा पवारांच्या थेट निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। अर्थात अशी इतकी हिंमत कोणाच्या तरी मदतीशिवाय होणं हे शक्य नाही आहे। आणि विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचा जो एक अधिकृत जे कोट आहे की पक्षांतर्गत काही बदल आहेत किंवा पक्षातले काही मूलभूत चेंजेस आहेत ते करावे लागतील, निर्णय प्रक्रियेच्या संदर्भातले हे संकेत आहेत की कुठे ना कुठेतरी सुनेत्रा पवार अथवा त्यापेक्षाही पार्थ पवार यांची कार्यपद्धती याच्यावरूनच प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये नाराजी आहे। सच्चिदानंद सिंह असतील किंवा श्रीवास्तव असतील हे सगळे बहुतेक लोक शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याच निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। अर्थात जर नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेलांनाच डावललं जात असेल, त्यांच्या काही अनेक निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना डावललं जात असेल असं म्हटलं तर मग कुठे ना कुठेतरी यांचीच फूस आहे का आणि त्यामुळेच हे सगळं काही घडतंय का अशी सुद्धा राजकीय वर्तुळात NCPच्या विशेषतः पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये ही गॉसिप आहे। आणि हा सगळा रोख आहे तो सुनेत्रा पवारांपेक्षा त्यांचा रोख सर्वाधिक दिसून येतो तो पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर आहे। ज्या पद्धतीने ते आक्रमक भूमिका घेत आहेत, सगळ्या गोष्टीमध्ये थेट सहभाग घेत आहेत, यामुळेच कुठे ना कुठेतरी प्रफुल्ल पटेलांसारखे राष्ट्रीय स्तरावर काम करणारे नेते
हे अस्वस्थ आहेत आणि यामुळेच ह्या सगळ्या काही घडामोडी घडत आहेत का, असं राष्ट्रवादीतल्याच काही अनेक कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना वाटतं. अर्थात प्रसारमाध्यमांसमोर ते ऑन कॅमेरा भलेही प्रतिक्रिया देत नसले तरी खाजगीत मात्र बोलताना एक संशयाचा जो धागा आहे, हा सुई आहे, ती पूर्ण प्रफुल्ल पटेलांच्या दिशेने जाताना दिसून येते. धन्यवाद सागर, दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडी, पडद्यामागून घडामोडी काही घडतायत आणि या सगळ्याबद्दल लवकरच खुलासा होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया.